5 मे 2026 रोजी भारतीय मंत्रिमंडळाने कृषी क्षेत्रातील आर्थिक आणि तांत्रिक बदलांना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आदेश निश्चित केला. हा आदेश मुख्यत्वे 2 बाबींवर लक्ष केंद्रित करतो. ऊसासाठी त्वरित किंमत संरक्षण निश्चित करणे आणि कापूस उद्योगासाठी 5 वर्षांच्या भांडवली सुधारणेची सुरुवात करणे. हे निर्णय सध्याच्या पिकांसाठी उत्पन्नाची हमी देण्यासोबतच दीर्घकालीन जागतिक उत्पादन स्पर्धात्मकता वाढवण्याच्या धोरणाशी जोडलेले आहेत. ऊसाच्या बाबतीत अधिकृत मूळ उत्पादन खर्च 182 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या नफ्याचे रक्षण करण्यासाठी मंत्रिमंडळाने 338.30 रुपये ही आधारभूत किंमत निश्चित केली आहे. यामुळे साखरेचा रिकव्हरी रेट 9.5% पेक्षा कमी झाला तरी शेतकऱ्यांचा नफा सुनिश्चित होतो. 10.25% या मानक उतार्यासाठी रास्त आणि किफायतशीर किंमत FRP 365 रुपयांपर्यंत वाढते, जी मूळ खर्चाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. या व्यतिरिक्त मानकापेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक 0.1% वाढीसाठी शेतकऱ्यांना 3.56 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त गुणवत्ता प्रोत्साहन मिळेल. ही रचना शेतकऱ्यांना पडत्या किमतींपासून संरक्षण देते आणि उच्च साखर उतारा असलेल्या पिकांसाठी अधिक उत्पन्न मिळवून देते. कापूस क्षेत्रासाठीचे धोरण 5,659 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीवर आधारित असून हे अभियान 2031 पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 32 लाख शेतकऱ्यांना बियाणे सुधारणा, प्रक्रिया केंद्रांचे आधुनिकीकरण आणि ड्रोन आधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या सुविधा पुरवणे हे आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रति हेक्टर 755 किलो उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाच्या अखेरीस एकूण कापूस उत्पादन 49.8 दशलक्ष गाठींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि त्याला प्रीमियम किंमत मिळवून देण्यासाठी कस्तुरी कॉटन भारत या ब्रँड उपक्रमाचा वापर केला जाईल. थोडक्यात 2026चा हा आदेश ऊसासाठी किंमत संरक्षणाची भिंत उभी करतो आणि कापूस उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी मोठी गुंतवणूक करतो, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा पाया भक्कम होईल.